जय श्री कृष्णा. तर बालमित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण अधिक मासाचे 7व्या दिवसाची कथा बघणार आहोत. जी दीपपूजा आहे ती सुशीला आणि विमला यांची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे पूर्वी पूर्वी खूप जुन्या काळची गोष्ट आहे. सुशीला ही खूप नावडती होती राजाची आणि विमला ही आवडती पत्नी होती. एकदा असंच अधिक मास आला आणि अधिक मास आल्यामुळे सगळे नदीवर स्नान करायला लागले. सगळ्यांनी त्या दिवशी ही पण आंघोळीला गेलेली आणि ही आल्यावर ती विचारते आपल्या पतीला की आज काय आहे बरं, असं आज का बरं एवढी गर्दी आहे. तेव्हा तिचे पती म्हणतात की आजपासून अधिक मास सुरू होतो आहे आणि अधिक मासामध्ये स्नान दान हे पुण्यकारक असतं, म्हणून आज सगळी गर्दी तुला दिसते आहे. तेव्हा ती म्हणते अरे वा, बरं झालं, माझी पहिल्याच दिवसाची परभणी हातात लागली. आणि म्हणून मग ती ठरवते की मी आता काय करू. तर ती दीपपूजाचं व्रत घेते आणि दीपपूजा व्रत घेतल्यानंतर ते एका पवित्र ठिकाणी दीपाची स्थापना करते आणि त्या दिव्याला नमस्कार करते. रोज त्याची पूजा करते. तो विजू नये म्हणून त्याची काळजी घेते. पण तिची जी सवत असते विमला नावाची, ती विमला नावाच्या सवतीला वाईट वाटतं. तिला असं वाटतं की आता ही राजाची आवडती होईल, हिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल, म्हणून ती हिचं व्रत भंग करण्याचा प्रयत्न करते. तर ही जेव्हा घरी नसते तेव्हा ती विमला काय करते की तो दिवा विझवून टाकते. आणि मग ही जेव्हा बघते तेव्हा तिला वाईट वाटते आणि ती म्हणते अरे बापरे, कसं काय दिवा विझला, वाऱ्याचंच काम आहे. म्हणून ती पुढच्या वेळेस हवा लागू नये अशा ठिकाणी त्या दिव्याला ठेवते. पण 2-3 दिवसांनी पुन्हा तो दिवा विझलेला दिसतो. तेव्हा ती बघते तर त्यातली वातच गायब असते. ती म्हणते अरे, या वात कशी काय गेली खाली पडलेली. म्हणून ती पुन्हा ती वाट टाकते आणि पुन्हा दिवा लावते आणि 1-2 दिवसांनी बघते तर परत त्या दिव्यातलं तुपच संपलेलं असतं. आणि मग ती बघते की अरे बापरे, मी तर रात्री गच्च भरून हा दिवा ठेवला होता तूप भरून, आणि हा कसं काय खाली झाला. म्हणून ती बघते की हे मांजरीचं काम आहे, उंदराचं काम आहे, असं म्हणून ती टाळत राहते. पण एक दिवस तो दिवा जागेवरून खाली पडलेला असतो, त्यातलं तेल गायब झालेलं असतं. तेव्हा मग तिला संशय येतो की अरे, हे तर काम आहे माझ्या सखीचं, विमलाचं, तिनेच हे काम केलेलं दिसते. म्हणून ती काय करते की नको, आता तिलाही विचारायला नको आणि पतीलाही सांगायला नको, आणखी त्यांच्या डोक्याला ताप. म्हणून त्यापेक्षा ती काय करते की पुरुषोत्तमाला पुन्हा त्याच ठिकाणी चांगला दिवा लावते आणि पुरुषोत्तमा कृष्णाला प्रार्थना करते की हे केशवा माधव गोविंदा, माझी व्रत हे सारखं सारखं भंग होतं आहे, हे माझ्या सवतीचंच काम आहे, पण तू तिला शिक्षा करू नको आणि तिला सुबुद्धी दे, असं म्हणून ती पुरुषोत्तमाची प्रार्थना करते. आणि मग पुढे हिला त्याचं दीपदानाचं आणि दीपपूजेचं खूप मोठं फळ मिळतं. पण हळूहळू तिची जी विमला असते, जी तिच्या व्रतामध्ये भंग करते, तिचा दीप विझवते, ती हळूहळू आजारी पडते, पुरुष होते आणि एक दिवस हे जग सोडून जाते. तेव्हा सुशीलाला खूप वाईट वाटतं. जे आपल्याला जर व्रत करताना आलं तर आपण करू नये, पण दुसऱ्याच्या व्रतामध्ये आपण विघ्न आणू नये, हेच या गोष्टीवरून आपल्याला शीख मिळते. असं हे दीपदानाचं व्रत आपण मनोभावाने आणि श्रद्धेने आपण जर हे दीपपूजेचं व्रत केलं तर आपल्याला पुरुषोत्तम भगवान त्याचं खूप फळ देणार. जय योगेश्वर, जय श्री कृष्ण.